पंचत कोणी करेल हो, पण अडचणीचा. नाविकाची धैर्य परीक्षा तेव्हाच असते वातावरण प्रतिकूल, वादळ आणि लाटांचा थैतराट, त्याच्यामधून जो नौका किनाऱ्याला आणतो तो खरा नाविक आहे. आपत्ती कोणाच्या जीवनात नाही. आता संदीप साहेबांकडे आम्ही थांबलो, तिथे कल्पना दिली मला प्रकाशदादांनी, कैलास पवार होते, यांनी सांगितलं. लौकिकदृष्ट्या ऐकून वाईट वाटलं. की अत्यंत चांगला सोन्यासारखा माणूस, देवालय उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेलं व्यक्तिमत्व, पण त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आई, पत्नी, मुलं, मुलगी यांच्याशी चर्चा झाली. दुःख आहे हो, पण एक नियम आहे. त्या मॅडम त्यांच्या पत्नीने सांगितलं की मुलाला एकच सांगितलं म्हणे, महाराज की तुझ्या बापाने जे व्रत सुरू केलेलं आहे हनुमानजींची सेवा, त्यांना खरी शांती लाभावी, त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी आपल्याला सगळ्यांना दुःख बाजूला ठेवून हनुमानजींची सेवा करावीच लागेल. ऐकून सुपासारखं हृदय फुललं महाराज. सध्या तर असं वातावरण आहे, थोडस वाईट झालं की लोक माळा काढून टाकतात. लगेच बोला, हे कसा ना देव 3 महिन्यात आहे ना, एकादशात राहील, लगेच कशाचं देव. सन्मार्गावर आपण चालत असताना बरीचशी मंडळी म्हणते एवढं चांगलं काम करणार आहे, आणि मग हे कसं काय झालं, असं कसं काय घडतं. संचित प्रारब्ध, क्रियामान आणि भोग या सगळ्यांनी मिळून आपलं प्रारब्ध तयार होतं. आणि हे जे तुम्ही आपण पुण्य किंवा काही जे वागतो, कोणी पाप करत असेल, कोणी गैरवर्तन करत असेल, कोणी पुण्य करत, मग हे घडतं कशानुसार महाराज, हे नंतर घडतं. पहिले रचा प्रारब्ध, पिसे रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर. प्रारब्ध, आपलं शरीरही निर्माण व्हायच्या अगोदर आपलं प्रारब्ध तयार झालेलं असतं. पिछेरच्या शरीर, शरीराने तर नंतर जन्म घेतला महाराज. आणि गोस्वामी सांगतायत, अरे भैया तुझे पता है कि तेरा प्रारब्ध पहले तैयार हुआ था, तुझे तो अब पता चला कि ये क्या है. भजले श्री रघुवीर, चिंता क्यों करता है, चिंता निर्माणही झाली ना, आता पुढे काय. तर सांगितलं त्यांनी, तेरा राम ही करेंगे बेड़ा पार, उदासी मन काहे को करे, तेरा राम ही करेंगे बेड़ा पार, सगळ्यांनी म्हणा, उदासी मन काहे को करे, तेरा राम ही करेंगे बेड़ा पार, उदासी मन काहे को करे.
या थोडस रामचरितमानस मध्ये, कारण ज्या माणसाने एवढं मोठं मोठं काम केलं, बोलू नको हे बाळा, मोठं कार्य करून गेले आपले परशुराम महाराज सुद्धा, केशव बापू. मी तर म्हणतो 100 कीर्तनकार मेल्यानंतर एक कार्यकर्ता मारावा. कीर्तनकार खूप निर्माण होता, गणच थोडं थोडं विखांत तरी सापडतील. कार्यकर्ते नाही निर्माण होत, गायक नाही निर्माण होत, वादक नाही निर्माण होत. हे सगळं ओढून नेणारे, कारभार चालवणारे नाही निर्माण होत. आता तर थोड्या दिवसांनी इतके कीर्तनकार होतील, ऐकणारा रोज लावणं पडते. बोलणारे इतके येतील आणि प्रत्येक सांगायचा प्रयत्न करतील. रामायणामध्ये या लंकेमध्ये एक प्रसंग असा घडला. रावणाची सुनबाई सुलोचना, इंद्रजिताची पत्नी. कधी कधी या गोष्टींचे संकेत माहिती पडतात, तर कधी कधी अनपेक्षित वार होतो. काहींना शुभ शकून अपशकून कळतात, कधी तीही संधी मिळत नाही, मनातच येत नाही, लक्षातच येत नाही. घटना घडतात तरी विश्वास बसत नाही, की वाटतात की नाही, शक्यच नाही, हे मरू शकत नाही, पण घडलेलं असतं. काय झालं असेल नसेल, एका सूर्योदयाच्या अगोदरच ब्राह्म मुहूर्तावर सुलोचनेला अशी धडधड वाटायला लागली. आणि तो दिवस होता. सर्व तयारी केलेली इंद्रजिताने सर्वप्रथम वडिलांचा आशीर्वाद घेतला. वडिलांना सांगितलं की पिताजी मी येतो, पण एक पक्क लक्षात ठेवा, मी येणार नाही. म्हणून मी लक्ष्मणजींपेक्षा कमजोर आहे असं नाही, आमची तुलना केली दोघं समान आहोत, पण विजय आपला नाही होणार. पण मी पितृवचनामध्ये अडकलोय, तुम्ही मला आज्ञा द्या, मी जातो. आईला नमस्कार केला आणि ज्यावेळेस पत्नीच्या महालात आले सुलोचनेच्या, सुलोचना सांगायला लागली, देखो आपके पास हमने आज तक कुछ भी नहीं मांगा, हे प्रियतम, म्हणजे हे जीव लगा, आज मी तुमच्याकडे मागते. मागणीचा दिवस आहे आजचा, फक्त माझं एकच ऐका. माणसं सहसा बायांचं ऐकत नाही, सहसा बोललो मी, बरेचसे ऐकायला लागले. आणि ऐकावं का ऐकू नये. सगळ्यांना सांगतो, इथे ज्ञानेश्वरीवर दोघं हात ठेवून प्रत्येकाने आपल्या पत्नीचं ऐका. आता काही काही बाया म्हणतील, औषधवर आहे का, ज्या आई असतील त्या म्हणतील ना पत्नीचं ऐका. हो, मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येकाने पत्नीचं ऐका, फक्त बायकोचं ऐकू नका. पत्नी आणि बायको प्रत आणि प्रमाणाचा फरक है. जो पतन से सारे परिवार को बचा सकती है वो पत्नी. जी परिवाराचा विचार करते तिला पत्नी म्हणतात, आणि जी फक्त स्वतःचा विचार करते तिला बायको म्हणतात. तिथे एकच म्हण असतात, दल्ली दल्ला बरोबर देखली ती त्याच तुम्ही मी पिंट्या पिंटी बस, काही ताण नाही. आपण पुन्हा चालणार जाऊ, दल्ला दल्लीनं पोटोला येऊ. हे झालं बायकोचं मत. पण आप भीतर गई औरों को तारा, तारा सकल परिवार हो.
परिवार पत्नी तिला म्हणतात स्वतःही तरली आणि सगळ्या परिवाराला तारलं अशी पत्नी सुलोचना. रामायण कालीन ज्या महासाध्वी होत्या त्या साध्वी पतिव्रतांमध्ये आपला क्रमांक हक्काने ठेवणारी. रावणाच्या घरात 2 पतिव्रता होत्या, एक मंदोदरी आणि एक सुलोचना. पक्क लक्षात ठेवा, बरेच घर बाईंच्या पुण्याईमुळे जिवंत आहे. माणसे शेत बिरडच, पण साध्वी आणि पतिव्रतांच्या ताकदीमुळे त्यांच्या अफाट पुण्याईमुळे चाललेलं आहे. सुलोचनेने एकच सांगितलं कि मेरी एक ही बात मानो, बस आज के दिन आप यहाँ मेरे पास रुकिए, आज का दिन पूरा मेरा है. पत्नीचा पूर्ण अधिकार आहे पतीवर, पूर्ण. आज मी तुम्हाला कोणाच्याही वाट्याला जाऊ देणार नाही, न रामजी न लखनजी न रावण न मंदोदरी, बस मेरे सामने बैठे रहेगा. आमचे एक महाराज जी होते, त्यांनी सुलोचना आख्यानमध्ये इतका गोड यमन राग गायला होता महाराज. पदामध्ये त्यांनी गीत बसवलं होतं, आज जाने की जिद ना करो, यो ही यो ही यो ही, फक्त माझ्या समोर तुम्ही आज थांबा, जायची घाई नका करू. आणि जायचंच नाही, पण इंद्रजिताने सांगितलं की सुन लो प्रियतमा, यो गया और यो आया, अरे कितनी देर लगेगी, थाल पूजा की थाली सजा कर रख, और ये देख आज मैं तेरी थाली में क्या रखने वाला हूं पता है, जब तू आरती उतारेगी ना तो मैं तेरी थाली में क्या रखने वाला हूं. बोले मेरी बात मानो, आज जाओ मत. अरे इधर आओ. कानामध्ये सांगितलं, लाला लखन का सिर रखूंगा मैं आज तेरी थाली में. तो सब ठीक है पर मेरी बात मानो, आज मत जाओ. कधी कधी अशुभ संकेत कळतात, कधी कधी कळत नाही, पुण्य किती असो. काय म्हणाल मग या गोष्टीतला, समय बडा बलवा. त्याच रामायणामध्ये आज माझा वाली प्राणप्रिय जाणार आहे हे तारेला नाही कळलं, सुलोचनेला कळलं होतं. साध्वीच आहेत सगळ्या, पतिव्रताच आहे. नाही जमलं, अरे यो गया यो आया. सुलोचने सांगितलं, जिद कर ली ना आपने, पर जिद पूरी नहीं होगी. गेले सगळ्यांना कल्पना आहे, महाकाल नावाचा बाण लक्ष्मणजींनी जोडला आणि जय सियाराम म्हणून सोडला. बाण 3 बाणांमध्ये विभागला गेला. एकाने इंद्रजिताचा शिरच्छेद केला, एका बाणाने हात तोडला आणि 3रा बाण छातीमध्ये बसला. धड पडलं लंकेच्या महाद्वारावर. सिर उडालं एक बाण घेऊन रामजींच्या चरणाजवळ, आणि जी भुजा जो हात तुटला होता सुलोचनेच्या प्रांगणात येऊन पडला. धापकन काहीतरी वाजलं. सुलोचनेने एका दासीला सांगितलं, अरे देख तो आवाज कैसे. भीती वाटतच होती की काहीतरी होणार आज. दासी गेली, दासीने पाहिलं, परत आली. बोले क्या है. बोले महारानी जी आप खुद देख लो जाकर क्या है. ओळखलं. दासी जे अर्थी उलट बोलते, सांगत नाही. भीती वाटलीच होती, पळत आली. त्या हाताकडे पाहिलं, जमिनीवर बसले, हात मांडीवर घेतला. हमारी बात नहीं मानी ना आपने, जाना ही था ना आपको, पर आज के दिन रुक जाते ना. अगर मेरी बात मान लेते मैं आपको नहीं जाने देती. लगेच सांगितलं सगळ्या दासींना,
सगळा शृंगार तोडला, पांढरं वस्त्र परिधान केलं, पांढरा गंध लावला, पांढऱ्या बांगड्या हातामध्ये घातल्या, पांढऱ्या फुलांचा हार तयार केला, पांढऱ्या मण्यांची माळा गळ्यात घातली आणि सुलोचना निघाली सती जाण्यासाठी. रस्त्यात सासू भेटले, मंदोदरी. बोले बेटा आप कहाँ जा रहे हो? बोले माँ जिस रास्ते से मेरा पति गया मैं उस रास्ते से जा रही. बोले नहीं बेटा, तेरा पति तो राम के रास्ते से गया है और तू तो संसार के रास्ते से जा रही है. कहाँ राम और कहाँ संसार? बोले माँ मैं क्या करूं? बोले देख बेटा, तुझे तो आज पता चला कि तू विधवा है. अगं हा इंद्रजीत जन्माला आला, याचं नामकरण करायचं होतं. नारदजी भगवान माझे गुरु, मंदोदरीचे गुरु होते नारदजी. ते आले आणि त्यांना मी विचारलं याचं भविष्य सांगा, तर त्यांनी मला सांगितलं की राम रावण युद्धामध्ये हा इंद्रजीत मेघासारखा कडकडणारा आवाज असेल म्हणून याचं दुसरं नाव मेघनाद असेल, पण राम रावण युद्धामध्ये 3 तुकड्यामध्ये हा विभागला जाईल. मी याच्या बारशाच्या दिवशी ऐकलं होतं. हा जगाला भले पूर्ण इंद्रजित दिसत असला बाई, पण 12व्या दिवसापासून मला ह्या 3 तुकड्यांमध्येच दिसत होता. सांग मी रडली का? अगं तू परणून याच्या सोबत माझ्या घरी आली. अगं बेटा त्या दिवशीच तू मला विधवेच्या रूपात दिसत होते. सांग मी रडले का? मी दुःख मानलं का? तुला मी आनंद दिला नाही का? मणिवर वाणी मोही परचिती अनुभव दो हार अरुजिती अब पुत्री परिहारी सब शोका पती संग बेगी साधी परलोका. एकच कर, तुझ्या पतीचं जे कार्य आहे ना ते पूर्ण करायचंय, पण एक कर माझा एक. रामजी आलेले, रामजींकडे जा, त्यांची भेट घे आणि त्यानंतर सध्या तुमचा आपला सगळ्यांचा रामाकडचाच प्रवास सुरू. सुलोचने सांगितलं की बोले माँ मैं सुंदर हूं, तरुण हूं, विधवा हूं, दुखी हूं, और ऐसी अवस्था में उनके तरफ जाऊं कि जिन्होंने मेरे पति को मार दिया, मेरा हाल क्या होगा माँ वहां पर जाकर. वो बताने लगी, अरे पता है वहां पर कौन है? तुझे खबर है? जांबवंत मंत्री सुग्रीवा द्विविध मयंद महाबल सेवा. द्विविध मयंद महाबल सेवा. द्विविध मयंद महाबल जानहु ब्रह्म चर्य हनुमंता. जानहु ब्रह्म चर्य हनुमंता. शिव स्वरूप भव हर भगवंता. एकापेक्षा एक महावीर, द्विविध मयंद महाबल शिवा. एकापेक्षा एक बलवान आणि या सगळ्यांवर कळस. राम ब्रह्म परमार्थ रूपा. तू रामजींच्या समोर फक्त जाऊन उभे राहा. बातमी पसरली, सुलोचना भेटायला येते. रामजींनी सगळ्या वानरांना सांगितलं, हे पहा येणारी साध्वी पतिव्रत आहे. राक्षसांच्या बाणाने तुम्ही जर मेले, मी तुमच्याकडे नुसतं पाहिलं कृपादृष्टीने, तुम्ही जिवंत होता, पण साध्वीचे अश्रू जमिनीवर पडलेले. महान पतिव्रत आहे, तिने नुसतं क्रोधाने जरी तुमच्याकडे पाहिलं तुम्ही मराल, पण तिथे मी सुद्धा तुम्हाला जिवंत करू शकणार नाही. मागणाऱ्याचा एवढा मोठा अधिकार आहे. कोणीही बोलायचं नाही, सुलोचनेशी फक्त मी बोले.
सगळी सेना बसलेली, खाली मान घालून रामजी, लक्ष्मणजी, हनुमानजी, जांबवंतजी, द्विविध, सुग्रीवजी सगळे सगळे खाली मान घालून बसले. बिभीषणजी भगवान तिथे. आणि काही आपल्या मंदोदरीने तर अगोदरच सांगितलं होतं, हय पुनेश्वर विभीषण तोरा, वालित नय बालक सममोरा. अगं वालीचा मुलगा अंगद हा माझ्या मानलेल्या बहिणीचा मुलगा आहे, तो तुझा धीर आहे. तू एकटी आहे का बेटा तिथे? अगं विभीषण तुझा सासरा आहे. आणि सगळ्यात मोठा जवळचा सोयरा राम आहे तुझा. आली सुलोचना, दोघा हात जोडले आणि सांगायला लागली, सुग्रीव मित्रम परम पवित्रम सीता कलत्रम नवमेद गात्रम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. ते राम जी, आप नीचे क्यों देख रहे भगवान? सारे ब्रह्मांड में तो आप ही है, ये सारा ब्रह्मांड आपका है. आप मेरे ओर देखिए ना, मैं आपकी भक्त हूं प्रभु. जग में हर किसी ने भक्ति की होगी, पर मेरे तरफ देख लो ना प्रभु. नजर तो उठाओ एक बार. आपकी दृष्टि में कृपा होती है. सुना है हमने की अनेक कृपावंत असतील, पण विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. हे दाता, तुझं दातृत्व मी पाहिलं, चांगला अनुभव आला मला. एक कृपा निधान ऊपर देखिए, देखो आपकी भक्त मैं कैसी सज धज कर आई. देखिए ना मेरे तरफ. वरती पाहिलं रामजीने. बेटा सुलोचना, बोले प्रभु, बोले देख बेटा, रोना नहीं. ये होने वाला विभीषण जी का ये पूरा लंका का राज तुझे दे दूं. ये हमारे साथी है सुग्रीव जी महात्मा, इनका जो राज है किष्किंधा का वो तुझे दे दूं. और कुछ चाहिए बेटा? भरत है मेरा भाई अवध में, उसका राज जो है वो तुझे दे दूं. तेरी सेवा में सीता को यहां रख दूं. पर बेटा तू रो मत. त्याने सांगितलं, प्रभू मी तुमच्याकडे मागायला नाही आले, मी विचारायला आले, मी भेटायला आले तुम्हाला. पूछ लो क्या है. मी तुम्हाला एकच विचारते. मी आणि तिकडे उर्मिला, इकडे इंद्रजित आणि इकडे लक्ष्मण, आम्ही दोघही जोडप्यांमधले 4 जण, 2 बाया 2 माणसं, 4ही पतिव्रता. हे जर राम भक्त असतील तर इकडे इंद्रजित राम भक्त होता. यांनी जर 14 वर्ष उपवास केलेला असेल तर माझ्या पतीनेही उपवास केलेला होता. हे पत्नीला घरी ठेवून ब्रह्मचर्य पालन करणारे लक्ष्मण जे असतील तर घरी राहून माझ्या पतीने 14 वर्ष ब्रह्मचर्य पालन केलेलं होतं. मग आमच्या चौघांच्या भक्ती समान असताना माझाच पती का मेला? तिचा का नाही? कसा मरेल? ती तुमची भावजाई आहे ना. रामजी सांगायला लागले, नाही बेटा, तो बताओ ना मैं आपकी कौन लगती हूं, काय नातं आहे तुमचं माझं? त्यांनी सांगितलं, भक्तीचं नातं हे सर्वश्रेष्ठ आहे बेटा. तू सांग, या क्षणी मी इंद्रजिताला जिवंत करू का? कायमच हे लंकेचं राज्य सोडून तुझ्या पतीला राजा बनवतो. विभीषण माझा मित्र आहे, मी त्यांना समजावून देईल आणि सीतेला कायमच तुमच्या सेवेसाठी ठेवून जाऊ का? म्हणाले, प्रभू नाही. हे कृपा निधान, मला तुमची कृपा समजते. मी इथे काही मागायला आले नाही. जी कृपा तुम्ही केली प्रभू, माझ्या पतीला तुमच्यामध्ये सामावून घेतलंय. राम चरणामध्येच सामावणारा पती जन्मोजन्मी मला मिळावा आणि माझ्या पतीची जी अपूर्ण सेवा आहे ती मी पूर्ण करेन. प्रभू, मला तुम्ही शक्ती द्या. मी तुमच्याकडे फक्त शक्ती मागायला आले. विठ्ठल विठ्ठल